समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता बांधकाम कामगारांना प्रश्न पडलेला आहे, आता पुन्हा अपॉइंटमेंट चालू होणार का? त्याचबरोबर भांडे वाटप 18 ऑगस्टला नक्की असणार आहे का? फिक्स डेट मिळणार आहे का? त्याचबरोबर पेटी संच आणि एसएससी किटसाठी परत अपॉइंटमेंट आपल्याला मिळणार आहे का? त्याचबरोबर आता 2 पेट्या मिळणार आहेत का? असे बरेच कॉमेंट्स प्रश्न आपल्याला आलेले आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे अशा बांधकाम कामगारांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त कामगारांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर बघा, आता अशी अपडेट्स आलेली आहे। अपडेटनुसार बघा 14 ऑगस्टपर्यंत अपॉइंटमेंट जिल्ह्यांमध्ये चालू आहेत। तर 14 ऑगस्टपर्यंत अपॉइंटमेंट चालू राहणार आहेत। त्याच्यापुढे चालू होतील का नाही, वेबसाईट चालू होईल का नाही हे आपण सांगू शकत नाही। 18 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला भांडी संच, एसएससी किट, पेटी आणि सेफ्टी किट याचं वाटप शिबिर जे असणार आहे वाटपाचं, तर हे तालुक्याच्या ठिकाणी सुरू होणार आहे। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्ही अपॉइंटमेंट बुक केलेली असेल तर नक्कीच तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचे भांडे मिळणार आहेत। मग त्याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे, ज्यांचं लेबर कार्ड तयार असणार आहे। मग ते लेबर कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ घेता येणार नाही। आणि अशी अपडेट आलेली आहे की 2 पेटे मिळणार आहेत। तर हो, 10 ऑगस्ट 2026 पासून अशी एक नवीन अपडेट्स आलेली आहे की तर सुरक्षा किट आपल्याला मिळत होतं आणि सेफ्टी बॅग, तर ह्या वस्तू मिळण्याऐवजी 2 पेटे मिळणार आहेत। त्याच्यामध्ये ट्रंक आणि बरेच असं साहित्य मिळणार आहे। परंतु तर ही अपडेट जी असणार आहे अजून फायनल झालेली नाही, फिक्स झालेली नाही। वेबसाईटवरती जी अपडेट येईल तर त्यावेळेस याची अपॉइंटमेंट असणार आहे, तर ही चालू होऊ शकते किंवा ह्याचा क्लेम हा चालू होऊ शकतो। म्हणजे असणार आहे 14 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यांमध्ये चालू आहेत। जर जे जिल्ह्यामध्ये जर वेबसाईट चालू असेल तर वेळोवेळी तुम्हाला वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे। आणि अशा बांधकाम कामगारांनी फक्त उद्याचा दिवस राहिलेला आहे, तर अशा बांधकाम कामगारांनी आपली अपॉइंटमेंट जी असणार आहे ही बुक करायची आहे। आणि जास्त प्रश्न आलेले आहेत ताई की आता जो शिष्यवृत्तीचा क्लेम निघालेला आहे मुलांसाठी, तर तो आम्हाला करायचा आहे, कसा करायचा आहे? तर बघा कामगार मित्रांनो, तर याचा जो क्लेम असणार आहे शिष्यवृत्तीचा, तर ते 9वीच्या पुढे मुलांसाठी करता येणार आहे। आणि 1ली ते 9वीच्या मुलांना आपल्याला वस्तुसंचांची जो क्लेम आहे, वस्तुसंचाचा मूलभूत वस्तू योजना, तर ह्या योजनेचा तुम्हाला क्लेम करायचा आहे। शिष्यवृत्तीचा क्लेम आता बंद झालेला आहे। 9वीच्या पुढच्या मुलांसाठी आपल्याला हा शिष्यवृत्तीचा क्लेम करता येत आहे। तर जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता, तर बघा पुणे जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करता येत आहे, परंतु चंद्रपूर त्याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट तुम्हाला बुक करता येणार आहे। तर तेथील तुम्ही जे कोणी बांधकाम कामगार बिलॉंग करत असतील तर त्यांनी याची माहिती घ्यायची आहे, अपडेट्स घ्यायची आहे। आणि सध्या 2 पेट्या मिळणार नाहीत, म्हणजे 2 पेट्या मिळणार आहेत, परंतु सुरक्षा किट हे बंद झालेलं आहे। पण त्याची अपडेट अजून क्लेम जो असणार आहे हा चालू झालेला नाही, नवीन योजना आलेली आहे। आणि बघा ज्या काही नवीन योजना येतात तर याची अपडेट्स आपण माहितीच्या द्वारे आपल्या चॅनलवरती देत असतो। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जे काही योजना असतात ज्याचा क्लेम तुम्हाला करायचा आहे तर हा ऑनलाईन करावा लागत असतो। च्या दिवशी जालना जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी संचाची अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता। जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर ते करता येणार आहे। आणि ज्यांचं भांडी वाटपासाठी लेबर कार्ड असणं गरजेचं आहे। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।